अकोले तालुक्यात सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एक वयोवृद्ध महिला स्थानिक रस्त्याच्या प्रश्नावर आमदार किरण लहामटे यांना थेट प्रश्न विचारताना दिसते। मात्र त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी तुम्ही आधीही आम्हाला मते दिली नाहीत आणि आताही देऊ नका असे विधान आमदारांकडून करण्यात आले। व्हिडिओमध्ये पुढे त्या वयोवृद्ध महिलेला कार्यकर्त्यांकडून धक्का दिल्याचेही स्पष्टपणे दिसते। अशिक्षित असणाऱ्या महिलेला असे प्रश्न विचारायचे असतात का? नियमाने प्रश्न विचारा अशी विधाने कार्यकर्त्यांकडून केली जात असल्याचे या व्हिडिओतून समोर येत आहे। मात्र प्रश्न असा आहे की अकोले तालुका हा आजही शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विकासापासून मागासलेला तालुका मानला जातो। अशा परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहिलेल्या एका वयोवृद्ध महिलेची समस्या ऐकून घेणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य नाही का? आमदार हा केवळ मतांच्या आधारावर निवडून येणारा प्रतिनिधी नसून तो संपूर्ण तालुक्याचा पालक असतो। मत दिले किंवा नाही दिले यावरून नागरिकांमध्ये दुजाभाव होणे लोकशाहीच्या मूल्यांना धरून आहे का? तालुक्याच्या तळागाळातील घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच प्रत्येक लोकप्रतिनिधीचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे। लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही आणि प्रश्न विचारणारा शिक्षित असायलाच हवा अशी अटही नाही। हा व्हायरल व्हिडिओ फक्त एक घटना नसून तो लोकशाही, सन्मान आणि जनतेच्या हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। असं बोलायचं असेल ना तर मला काही मदतीची गरज नाही। आलं का लक्षात? नियमानं बोलायची का? कोणी काही गरज गाडी कामाची गरज नाही। तुमच्या पोरांना आहे ना तुम्ही आधी मत दिली नाही मला आणि आताही देऊ नका।